हॅलो एव्हरीवन. सो डे 1 होता. आज बाप्पा सगळ्यांच्या घरी आलेत आणि माझ्या घरचं मला सगळं आवरायचं होतं, कारण देवपूजा करायची होती. त्यानंतर नैवेद्य करायचा होता, मोदक करायचे होते, म्हणून मी पटकन अशी देवपूजा करून घेतली. छान घासून पुसून आंघोळ घालून देवाला मस्त बत्ती लावून घेतली. तुमच्या घरात कधी आईस्क्रीमच्या डब्यात तुम्हाला हे मिळालंय का? एक नारळाचा किस आणि साधारण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. घी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यातच मी आता नारळाचा किस आणि गूळ ॲड केला आहे. जोपर्यंत त्याला ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत मी असंच फिरवत राहणार आणि मग ड्रायफ्रुट्स आणि इलायची पावडर मी त्याच्यात ॲड करणार. हे सगळं बाजूला ठेवून मी उकड रेडी करते. त्याच्यामध्ये 1 वाटी मी दूध टाकले, 1 पेला मी पाणी टाकलंय आणि 2 चमचे मी घीचे टाकलेले आहेत. थोडंसं हे गरम झाल्यावर उकळी आल्यावर त्याच्यामध्ये मी पीठ ॲड करणार आहे. मस्त 2 मिनिटं त्याला वाफवून घ्यायचंय आणि मग लगेचच हे पीठ मळून घ्यायचंय. एक मस्त गोळा घ्यायचा आहे, ज्याची अंगठा आणि तळहाताच्या मदतीने बारीक अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण टाकायचंय आणि मग हळूहळू पाकळ्या करायला चालू करायच्या आहेत. पाकळ्या झाल्या की आपल्या हाताच्या मदतीने छान असं गोल, जसं मी करते तसं सेम केलात तर तुमचा छान असा मोदक तिथे तयार होतो. मग मी हे इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेतलेले आहेत 10 मिनिटासाठी. गरम असे मोदक इथे रेडी झालेले आहेत. पटकन असं नैवेद्य दाखवून मी स्वतः खायला बसलेली आहे. मी सांगू शकत नाही, इतके भारी झालेले टेस्टला. तुम्हाला आवडतात की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि थोडी सर्दी असल्यामुळे आवाजाला समजून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.